जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नमस्कार, मी शुभम मुडके पाटील। जागर जनस्थान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज दिवसभरातील बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। पत्रकार हा समाजाचा आरसा असतो। पत्रकारांनी समाजातील सत्य बाहेर आणलं पाहिजे। प्रत्येक पत्रकारांना प्रामाणिक भूमिका पार पाडल्यास त्यांचा फायदा नक्कीच होतो। समाजासह देशाच्या प्रगतीसाठी हा पत्रकारांचा फायदा महत्त्वाचा ठरतो। तालुकानिहाय पत्रकारांसाठी पत्रकार भवनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। त्यामुळे पत्रकारांनी नगर परिषदेसोबत चर्चा करून शहरात जागा शोधावी, त्यासाठी आमदार निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असेल, असं आश्वासन सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याच्या प्रसंगी प्रतिपादन केलंय। बांधव हे अत्यंत गरजेचे आहेत। यांच्या मार्फत मला समाजातलं प्रतिबिंब कळतं, म्हणून जाणीवपूर्वक या कार्यक्रमासाठी मी जास्त वेळ आज या ठिकाणी देऊ शकलो, याचा मला सुद्धा या ठिकाणी निश्चितपणे आनंद आहे। आणि या पत्रकार दिनाच्या निमित्ताने आणि गुणवंत पत्रकारांचा बक्षीस वितरणाच्या निमित्ताने किंवा पुरस्काराच्या निमित्ताने या ठिकाणी मला येता आलं, त्याबद्दल मी पत्रकार दिनाचे अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आम्ही सर्वजण आलो, आमच्या सर्वांचे तुम्ही सत्कार केले, सर्वांना बोलवलं, सर्वांचे विचार ऐकले, त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सिन्नर तालुका पत्रकार संघाकडून नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित गुणवंत पत्रकार सोहळ्यात ते बोलत होते। व्यासपीठावर सह्याद्री युवा मंचचे अध्यक्ष उदय सांगळे, भाजपाचे तालुकाचे प्रभारी जयंत आव्हाड, मुख्याधिकारी रितेश बैरागी, पंचायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी शुभम जाधव, नगर परिषदेचे अनिल जाधव, पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप भोर, कार्याध्यक्ष शैलेंद्र करपे यावेळी हे सर्व उपस्थित होते। माणसांचे मत बदलण्याची ताकद पत्रकारितेत आहे, त्यामुळे पत्रकारांनाही सगळा विचार करून बातम्या लिहाव्या लागतात। पत्रकारांना सर्व बाबींची माहिती असावी लागते, त्यामुळे समाजातील वास्तव लोकांसमोर पोहोचणे हे पत्रकारांचं काम आहे। त्यासाठी पत्रकारांनी प्रामाणिक भूमिका पार पाडावी, त्यामुळे सर्व महत्त्वाचं असेल। म्हाडा किंवा सिडकोनसारख्या योजनांद्वारे पत्रकारांना राखीव कोट्यातून घरे उपलब्ध होतात, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील यावेळी कोकाटे यांनी म्हटलंय। यावेळी अमोल निरगुडे, राजेंद्र अहंकार, सुधीर ओझा, अजित देसाई, सचिन सांगळे, सुरेश कपिले, बाळासाहेब देशमुख, राम सुरसे, शरद शेळके, ऋषिकेश घोलप, कैलास नवले यांसह अन्य पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला। जागर जनस्थानसाठी कैलास नवले, सिन्नर। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सध्या आकाशामध्ये सर्वांचे पतंग उंच असून माझाही पतंग आकाशात आहे। निवडणुकीच्या वेळी जे जे पतंग उडवायला येतील त्यांची पतंग कापू, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात पतंग उत्सवाच्या दरम्यान केला। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विशाल परदेशी यांच्या निवासस्थानी मंत्री छगन भुजबळ यांनी पतंग उत्सवाचा आनंद लुटलाय। यावेळी पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी मी राजकारणात निवडणुकीच्या वेळी माझ्या विरोधात उडणाऱ्यांची पतंग कापू, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांच्यावर जहरी टीका करताना भुजबळ यांनी माणिकराव शिंदे हे प्रॉपर्टी विकत चालले असून त्यांनी पुन्हा एकदा माझ्या विरोधात उभा राहा असं चॅलेंज मी करतो, असं विधान मंत्री भुजबळ यांनी केलं। दरम्यान या प्रसंगी सर्व येवल्याकरांना भुजबळ यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देखील दिल्या। सर, काय सांगाल, आपण आज जी पतंग उडवली आकाशामध्ये, कोणाची पतंग कापली? असं आहे ना की आता हे पतंग उडवणारे सगळे जे आहेत ना आमचेच माणसं आहेत, त्याच्यामुळे आता कोणाची पतंग कापणार, सगळ्यांच्याच पतंग जास्तीत जास्त गोष्टी न्यायच्या आहेत, सगळ्यांच्या पतंगवरती जातील, त्याच्यावर माझी पण पतंगवरती जाणार आहे। बाकी जे आहे ज्यांच्या पतंग कापायचे ते राजकारणाच्या निवडणुकीच्या वेळेला बघू कोणाकोणाचे जे पतंग उडवायला येतील
त्यांच्या कापू. तर काल आपले सहकारी माणिकराव शिंदे यांनी एक मुलाखत घेऊन सांगितलं की ते आमच्या सगळ्यांचे सहकारी, सर्व पक्षांचे सहकारी ते. भुजबळांची पतंग आम्हीच कापू असं त्यांनी. हो, आता त्यांनी 2 वेळा उभे राहिले तर ते आमच्या एक वेळा आम्ही राहिला तुम्हाला. आणखीन प्रत्येक वेळेला बाकीचे जे माझ्या विरुद्ध उभे राहिले त्यांच्याबरोबर तुम्ही सगळे प्रयत्न केले, पण अयशस्वी ठरला. परत प्रयत्न करा. बाकी इथं प्रॉपर्टी विकतच चाललेला आहात तुम्ही, घेणारे पण या तुमच्या येवल्यामध्येच आहेत. आणखीन काय करायचं तर करा. या राजकारणामध्ये उभे राहा. तुम्हीच उभे राहा म्हणा. मी तर त्यांना आणखी चॅलेंज. तुम्ही उभे राहा. साहेब, महायुतीच्या मेळाव्यांमध्ये अनेक ठिकाणी नाराजीचं नाट्य बघायला मिळतंय, काय सांगू? हे बा, महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, सगळीकडे या गोष्टी तुम्हाला लक्षात येणार. याचं सरळ कारण असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये शिंदे, उद्धवजी ठाकरे हे सगळे बीजेपीकडे होते. आम्ही काँग्रेस बरोबर होतो. काँग्रेसने आम्ही इथं लहान होतो आणि उद्धव ठाकरे, शिंदे, शिवसेना सगळे एकत्र आणि बीजेपी अशी लढाई झाली. आता इकडचे काही तिकडे गेले, तिकडचे इकडे आले. त्याच्यामुळं काही ठिकाणच्या ज्या जागी जे मागच्या वेळेला हरलेले आहेत त्यांना उभं राहायचं आहे. परंतु आता ते महायुतीत तरी आलेत किंवा महाविकास आघाडीत तरी आलेले आहेत. त्यामुळे हे प्रश्न जे आहेत दोन्हीकडे आता निर्माण होणार. ते होणार. साधी गोष्ट आहे. आता काल ते आपले काय नाव त्यांचं ते मुंबईचे देवरा. आता देवरा काँग्रेस बरोबर आहे. काँग्रेस उद्धवजी ठाकरेंबरोबर आहे, शरद पवार साहेबांबरोबर आहे. आता उद्धवजी ठाकरेचा खासदार तिथे अगोदरच निवडून आलेला आहे, म्हणजे ती जागा मागणार. मग आता देवरा कुठे जाणार? तर हे ज्या अशा काही गोष्टी होत आहेत त्या अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होणार आहे. नाशिकमध्ये पण तसंच काही नाशिकच्या जागेवर बघू. आता नाशिकवर तुमचं चर्चा सुरू झालेली नाही. ज्यावेळेला काही चर्चा होईल त्यावेळेला आणखी काय नाशिकच्या साधू महंतांनी मोदींचाही आग्रह धरला. मोदींचाही आग्रह धरला. एकेकाळी यशवंतराव चव्हाण यांना सुद्धा आपण बिनविरोध निवडून दिलं होतं या नाशिकमध्ये. आणि मोदी साहेब जर आले त्याचा प्रयत्न परत करू आम्ही. सर, भावी काळात आपण लोकसभा केंद्रात जाण्याच्या तयारी? नाही, मी असं आहे की माझा पक्ष जो आहे हे जो ठरविल ते, कुठल्याही गोष्टीचा माझा आग्रह नाही. माझा ना मंत्रिपदाचा आग्रह आहे, ना आमदारकीचा आग्रह आहे, ना खासदारकीचा आग्रह आहे. जे पक्ष ठरविल ते. आणि जर उभं राहायचं असेल तर जिथे उभं राहायचं तिथले जे लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत, ते ठरवतील ते. छगन भुजबळ यांनी येवलेमध्ये पतंग उत्सवाचा आनंद घेतला. यावेळी छगन भुजबळ यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेत राजकीय फटकेबाजी देखील केली आहे. माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी येवल्यातील विरोधकांना चांगलाच इशारा दिल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. यावेळी येवल्यात सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. सामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. येवल्याच्या जनतेने माझा दौरा नायलॉन मांजासारखा पक्का केला असं भुजबळ यांनी येवल्यात म्हटलं आहे. संपर्क कार्यालय येवला या ठिकाणी छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलत असताना विरोधकांवर खोचक टीका केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी कोणीही किती नायलॉन मांजा वापरला तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही. येवला लासलगाव लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे. नायलॉन वापरा ज्याची बंदी आहे तरी काही लोक त्याचा वापर करतात असा टोला देखील भुजबळ यांनी आपल्या येवल्यातील विरोधकांना लगावला आहे. मी येवल्यात अनेक वेळा पतंग उडवायला आलोय.
मात्र अनेकांचे पतंग कापले, यापुढे येत राहणार असून अनेकांचे पतंग कसे कापायचे त्याचे ट्रेनिंग देखील घेतले असल्याचं भुजबळ यांनी विरोधकांना इशारा देत बोललाय. जोरदार झाली. त्यामध्ये आपण पुन्हा एका गोष्टीचा उल्लेख केलेला की जसं आम्हाला तुम्ही काही दिवसांपूर्वी एक बाईट दिलेलं होतं की जरांगे पाटलांसोबत काही लोक माफिया असतात आणि तिथे 200 पिस्तुलं अनधिकृतपणे आला असं एक तुम्ही आम्हाला एक स्टेटमेंट दिलं होतं. काल त्याचा पुन्हा उल्लेख झाला, परंतु जरांगेंनी त्याबद्दल काल आता सकाळी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की भुजबळांची गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याबद्दल. वर्तमानपत्राने छापलेलं आहे, प्रतिष्ठित वर्तमानपत्राने बातमी छापली, ती मी काल दाखवली. मी माझ्या मनसूने सांगितलं वर्तमानपत्राचीच बातमी आहे, तर त्यांनी चौकशी करायची, त्यांना विचारा. आणि वर्तमानपत्राची बातमी जी आहे तिथले जे काही पत्रकार असतात स्थानिक, त्यांची जी माहिती असते त्याप्रमाणे ती माहिती देतात. आणि ही वर्तमानपत्र जे आहेत त्यांची जबाबदारी आहे. ते काही अशा रीतीने वाटत जे खोट्या बातम्या देणार नाहीत त्या. जोपर्यंत त्यांच्याकडे जी काही पक्की माहिती नाही तोपर्यंत ती माहिती देणार नाही. आणि मी ही जी गोष्ट बोलतो त्याचा इन्कार आतापर्यंत होम डिपार्टमेंटच्या कोणी एखाद्या एसपीने किंवा दुसरं कोणी केला नाही आहे. त्यामुळे ती बातमी जी आलेली आहे त्या बातमीचा शहानिशा व्हायला पाहिजे. कारण काही लोक पकडले गेले हे तुम्हाला माहिती आहे. आणि ते पकडले गेल्यानंतर काही लोकांच्या जीवाची फार मोठी तगमग झाली हे पण आपल्याला माहिती आहे की सोडा त्यांना, सोडा त्यांना, सोडा. त्याच्यामुळे हे आले असतील पिस्तूलला कशासाठी आलेले आहेत आणि ते बेकायदा जर आले असेल त्याच्यात किंमत सुद्धा लिहिली आहे 5,000 रुपये काहीतरी त्या वर्तमानपत्रामध्ये, प्रत्येक 5,000 रुपयाला मिळते म्हणायचे. तर हे जर असं काही असेल त्याची चौकशी करायला पाहिजे. घटना घडून गेल्यानंतर चौकशी करण्यापेक्षा आज वर्तमानपत्राचे जे काही वार्ताहर आहेत त्यांच्या शोधपत्रिकेतून जी काही गोष्ट बाहेर आलेली आहे त्याची माहिती घेणं, शहानिशा करणं, कारवाई करणं हे शासनाचं काम आहे. आणि ते एसपीनी करावं हेच मी सांगितलं. सर, याबद्दल तुम्ही गृहमंत्र्यांकडे काही मागणी करणार आहात का? अहो, ती मागणी ते सुरू करतोच आहे, सगळं काय देतोच आहे, त्यांच्याकडे सगळीकडे देतो आहे. आता ह्या सगळ्याच गोष्टी काय ते काय करतात, मी काय करतात, ते सगळं काही चव्हाट्यावर बोलत बसू. जे काही चव्हाट्यावर मांडायचं. शुभेच्छा. खूप वर्षानंतर तुम्ही आज पहिल्या दिवसाला येवल्यामध्ये मकर संक्रांतीला आहे, काय सांगा? नाही, असं काही नेहमी पूर्वी सुद्धा मकर संक्रांतीला अनेक वेळा आलेलो आहे. नाही आले, पतंग सुद्धा उडवलेले आहेत, पतंग सुद्धा कापलेले आहेत अनेकांचे. आणि याच्या पुढे सुद्धा जे येत राहणार आहे अनेकांचे पतंग जे आहेत ते कसे काय कापायचे त्याचं ट्रेनिंग जे आहे ते घेऊन ठेवलेलं असल्यामुळे काम करणार आहे. पतंग खेळायला जाणार आहे. सर, यावर्षी जास्तच पतंग उडत आहे, तुमच्या विरोधात जास्तच पतंग आकाशात उडताना असं आहे ना की त्यांनी कितीही नायलॉनचे मांजे वापरले तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही. काय माझ्या येवल्याच्या लोकशक्तीचा मांजा जो आहे अतिशय येवला लासलगाव लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे. त्याच्यामुळे कोणी नायलॉन वापरा, मांजा बंदी आहे सर. नाही, ते राजकारणाचे विचारतात. ते ज्यांची बंदी आहे तरी सुद्धा करण्याचा आग्रह करणारे काही लोक आहेत ना आमच्याकडे राजकारण, जे करू नये असं आपण म्हणतो ते सुद्धा करतच असतात. काय करायचं नाही. सर, नाशिकमध्ये महायुतीची बैठक होती, 13 आमदार आणि खासदार त्या बैठकीला होते आणि आपणही जाणार होतो. मी जाणार नव्हतो. आणि सगळ्यांच्या पक्षांनी जे आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये कुणी जायचं हे ठरवलेलं आहे. आणि नाशिक जिल्ह्याच्या या मिटिंगला आपल्या दिलीप बनकर यांनी जावं ठरलेलं होतं, त्याप्रमाणे ते गेले. आता त्या दुसऱ्या काही मिटिंग ज्या असतील त्यांना आम्ही जातो. सगळ्याच मिटिंगला सगळेच काही नेते काही जातात अशातला भाग नाही, मंत्री जातात अशातला भाग नाही, काही ठिकाणी जातात. अजितदादा आमच्या मिटिंगला काय अजितदादा गेले का नाही सर. त्यामुळे तिथे काही काही लोकांच्या आम्ही नेमणुका केले, त्याच्याप्रमाणे ते जात आहे, काम करतात. बीड येथील सभा आटपून भुजबळ येवल्यात दाखल झाले, त्यानंतर त्यांचे जंगी स्वागत देखील करण्यात आलं. पतंगावर मंत्री भुजबळांचा ओबीसी लढाऊ नेता असलेले स्लोगन स्टिकर असलेला पतंग त्यांनी मुलांना वाटप करत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला.
सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नाशिकच्या येवल्यात 3 दिवसीय पतंग उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी नायलॉन मांजामुळे नगरसूल येथील अनिल आपरे हा इसम जखमी झालाय. येवल्यातील संभाजीनगर रस्त्यावर दुचाकीनं प्रवास सुरू असताना मांजा अडकल्यानं यात अनिल आपरे यांचे ओठ कापले गेल्यानं ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकीकडे नायलॉन मांजावर शासनानं बंदी घातली असताना दुसरीकडे मात्र नायलॉन मांजाचा नागरिक सर्रास वापर करता यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडत आहेत. मांजाचा सर्रास वापर सुरू असल्यानं 2 दिवसांपूर्वी देखील एका नागरिकाचा नायलॉन मांजानं गळा चिरल्याची घटना देखील समोर आली होती. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नवीन हिट अँड रन कायदा अद्याप लागू झाला नसून त्याची अंमलबजावणी सुरू झाली नाही आहे. विविध संघटनांशी चर्चा केल्यानंतरच या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं केंद्र शासनानं स्पष्ट केलं आहे. मात्र त्यामुळे अकोला जिल्ह्यातील विविध वाहतूक संघटना तसेच चालक यांनी आंदोलन व संप त्वरित मागे घ्यावा आणि जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत ठेवावी असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी माध्यमांसमोर केलं आहे. नमस्कार, मी अजित कुमार, जिल्हाधिकारी अकोला. नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात अकोला जिल्ह्यामध्ये विविध वाहतूक संघटना तसेच चालक यांच्यातर्फे आंदोलन सुरू आहे. यामध्ये मी सर्वांना सांगू इच्छितो की नवीन हिट अँड रन कायदा हा लागू झालेला नाही, तसेच याची अंमलबजावणी अजूनही सुरू झालेली नाही आहे. केंद्र शासनाने याबाबत स्पष्ट केलेलं आहे की विविध संघटना चालक यांच्याशी चर्चा केल्यानंतरच या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे मी आपणा सर्वांना आवाहन करतो की आपण आपले आंदोलन, आपला संप त्वरित मागे घ्यावा आणि अकोला जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत चालू द्यावी. त्यासोबतच जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक वस्तू जसे की इंधन, गॅस, डिझेल, पेट्रोल यासोबतच अन्नधान्याची वाहतूक योग्य प्रकारे सुरू राहण्यासाठी जिल्हा प्रशासन योग्य तऱ्हेच्या उपाययोजना करत आहे. या वाहतुकीमध्ये जर कोणी जाणीवपूर्वक अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असेल तर जिल्हा प्रशासन याविषयी कडक कारवाई करेल. जिल्हा प्रशासनाकडून, पोलीस दलाकडून यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस कोणीही अडथळा निर्माण करू नये. तसेच जे चालक, जे वाहक या कामामध्ये प्रशासनासोबत आहेत, अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यामध्ये ते योग्य प्रकारची मदत करू इच्छितात, वाहनं चालवू इच्छितात, त्यांनी आपली वाहनं रस्त्यावरती आणून योग्य प्रकारे ती वाहतूक सुरळीत चालू राहील याची दक्षता घ्यावी. प्रशासन आपल्या पूर्णतः पाठीशी असून कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना जिल्ह्यामध्ये होता कामा नये यासाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेतलेली आहे. यासोबतच जिल्ह्यामधील इतर नागरिकांना देखील मी आवाहन करतो की आपल्या जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक वस्तूंची कोणतीही अडचण नसून पेट्रोल, डिझेल याचा पर्याप्त साठा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी आम्ही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असून ही वाहतूक सुरळीत होत आहे. धन्यवाद. जिल्ह्यामध्ये पेट्रोल, अन्नधान्य आदी अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. यात कुणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येईल असं देखील यावेळी माध्यमांसमोर बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी इशारा दिल्याचं पाहायला मिळालं. प्रशासनाला सहकार्य करून इच्छिणारे वाहन चालकांनी अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी सहकार्य करण्यात वाहतूक सुरळीत सुरू करावी या संदर्भात दक्षता देखील घ्यावी असं देखील जिल्हाधिकारी यांनी म्हटलं आहे. प्रशासन आपल्या पाठीशी आहे. कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना जिल्ह्यामध्ये होता कामा नये. जिल्ह्यात आवश्यक वस्तूंची कोणतीही अडचण नसून पेट्रोल, डिझेल यांचा पर्याप्त साठा उपलब्ध आहे. नागरिकांना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील असं देखील जिल्हाधिकारी कुमार यांनी म्हटलं आहे. जागर जनस्थानसाठी प्रतीक कुरेकर, अकोला. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढील बातम्यांकडे. सामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. अमरावतीत राणा दाम्पत्यांना हनुमानगडी या ठिकाणी पतंग उत्सवाचं आयोजन केलं. यावेळी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी रामलल्लांच्या नावांची पतंग उडवण्याचा आनंद घेतला. यावेळी लहान मुलांना देखील रामलल्लांच्या नावाच्या पतंगाचं वाटप करण्यात आलं. मकर संक्रांतीचा सण सुरू झाल्यामुळे पतंग महोत्सवाचं यावेळी राणा दाम्पत्यांकडून आयोजन करण्यात आलंय. रामा दाम्पत्य हे नेहमीच चांगलेच चर्चेमध्ये असतात. उद्धव ठाकरे यांच्यावर थेट राजकीय हल्ला हे दाम्पत्य करत असताना पाहायला मिळालं. मात्र काही वर्षांपूर्वी मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचण्यासाठी त्यांनी थेट मुंबई गाठली होती. यावेळी त्यांना अटक देखील करण्यात आली. तेव्हापासून उद्धव ठाकरे व या राणा दाम्पत्यांचा वाद महाराष्ट्रामध्ये रंगला होता. पतंग महोत्सव दरम्यान नवनीत राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला देखील लगावला. त्या म्हणाल्या, आम्ही दरवर्षी लहान मुलांच्या आनंदात आनंद साजरा करतो. ज्याप्रमाणे मी तिळगुळ दिला त्याचप्रमाणे मी उद्धव ठाकरे, संजय राऊत व सुषमा अंधारे यांना देखील तिळगुळ देते. जे सकाळी उठल्याबरोबर फक्त तिखट बोलतात त्यांना आता गोड बोलण्याची सुरुवात करावी. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी उखाणा देखील घेतला. दही साखर तूप रवी राणा मला आवडतात खूप, असं देखील नवनीत राणा यांनी असा उखाणा घेत रवी राणांचं नाव घेतलंय. ही सर्व प्रेमाची गोष्ट असल्याची देखील त्यांनी यावेळी माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. मकर संक्रांत की सभी को बहुत बहुत बधाई. इस बार की मकर संक्रांत और पतंग उत्सव हमारे अमरावती के हनुमानगढ़ी पे हम लोग मना रहे हैं और सभी को मकर संक्रांत की बहुत बहुत शुभकामनाएं. और इस बार की पतंग जो है मेरे राम लल्ला के नाम की पतंग है जो अयोध्या तक पहुंचनी चाहिए, क्योंकि इस बार जो पतंग उत्सव और जनवरी महीना है 22 तारीख का, उसमें जब राम भगवान विराजमान होंगे अपने स्थान पर, मुझे लगता है हमारी सबकी आस्था, इस देश के लोगों की आस्था सबकी वो मंदिर के साथ, राम भगवान के साथ. तो इस बार का पतंग उत्सव और मेरे पतंग में भी राम भगवान का नाम लिखकर हम लोगों ने पतंग उड़ाना शुरू किया है. तो सभी को जय श्री राम और मकर संक्रांत की बहुत बहुत शुभकामनाएं. जागर जनस्थानसाठी प्रतीक कुरेकर, अमरावती. सामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. अकोल्यात एका 11 वर्षीय मुलाला आपल्या सख्या सावत्र भावानेच अमानुष मारहाण केली आहे. मारहाण नेमकी कोणत्या कारणास्तव केली आहे हे अजून स्पष्ट झालं नाही आहे. मात्र या घटनेमुळे बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याचं बोललं जात आहे. अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशन परिसरातील शास्त्रीनगरमध्ये राहणाऱ्या एका 11 वर्षीय मुलीला तिच्या सावत्र भावाने व भाऊजे यांच्याकडून अमानुष मारहाण करत एका रूममध्ये तिला निर्दय तेथे बांधून ठेवल्याचं सांगितलं जात होतं. गेल्या आठवड्यापासून हा प्रकार सुरू होता. त्याची कुणकुण लागल्यावरून शेजाऱ्यांनी या मुलीची सुटका करून खदान पोलीस स्टेशन गाठल्याचं सांगितलं. सदर मुलीचा तिच्या वडिलांनी दत्तक घेतल्यानं सांगितलं जात होतं. मात्र शास्त्रीनगर परिसरात विशाल लक्ष्मण ढोकणे व त्यांची पत्नी निशा ढोकणे हे दाम्पत्य विशाल हा त्यांच्यासोबत राहत असलेल्या सावत्र बहिणीला आपल्या पत्नीच्या मदतीनं गेल्या आठवड्याभरापासून जबर मारहाण करत होता. हातपाय बांधून तिला मारहाण करण्यात येत असल्याची माहिती त्यांना मिळाल्यानंतर तिने आरडाओरड करू नये म्हणून तिच्या तोंडात देखील बोळा कोंबण्यात आला होता अशी चर्चा देखील आहे. त्यामुळे असा प्रकार समजल्यावर शेजाऱ्यांनी धाडस करून ढोकणे यांचे घर गाठले व या पीडित मुलीची या निर्दय दाम्पत्यांपासून सुटका करून या मुलीसह खदान पोलीस स्टेशन गाठले. मुलीच्या संपूर्ण अंगावर मारहाणीचे वळ असून तिला सिगारेटचे चटके देखील देण्यात आले असावे असं देखील प्राथमिक दर्शा स्थानिकांनी सांगितलंय. खदान परिसरात कवाडे नगरमधील 11 वर्षाच्या एका मुलीवर अमानुष अत्याचार तिच्या सावत्र भावानी आणि बहिणींनी केले. तिला उलट टांगून 3 दिवस झाले ते मारहाण करत होते आणि कुणीही
आत जायला धजावत नव्हतं, पण आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या मुलीला पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवलं. ही एका भावाच्या आणि बहिणीच्या नात्याला अतिशय काळीमा फासणारी गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका महिन्याच्या आत ही खदान पोलीस स्टेशनमध्ये दुसरी घटना आहे एका मुलीवर अत्याचार होण्याची. आमची एवढीच मागणी आहे की त्या मुलीला तर न्याय मिळालाच पाहिजे, पण यानंतर असा जर वारंवार घटना होत राहतील तर वंचित एक मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. कारण जर पोलीस प्रशासन हालत नसेल आणि स्टाफ कमी आहे, आमच्याकडे प्रॉब्लेम्स आहेत, हे जर का प्रॉब्लेम्स वेळोवेळी समोर येत असतील तर निश्चित मग आम्हाला कायदा हाती घ्यावा लागेल. त्या मुलावर गुन्हा दाखल झालेला आहे, पण अजून मुलीला CWC कडे दिलेला आहे. CWCच्या चौकशीत अजून काही बाबी समोर निश्चित येऊ शकतात आणि अजून त्याच्यात कलमा वाढू शकतात. खदान पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय सायरे यांनी देखील या निर्दयी दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात असून या आरोपींना ताब्यात देखील घेतल्याची माहिती दिली आहे. बाईट घ्यायचा आहे सर. पोलीस स्टेशन खदान अकोला येथे काल रात्री एक तक्रार प्राप्त झाली होती, ज्यामध्ये एक लहान मुलगी आहे जिचं वय 11 वर्ष आहे. तिला सख्या भावाने मारहाण केली अशी माहिती प्राप्त झाली होती, परंतु आम्ही अधिक तपास केला असता असं कळलं की विशाल ढोकणे नावाचा इसम आहे, त्याची पत्नी विशाल ढोकणे हा तिचा सावत्र भाऊ आहे. त्यांनी तिला मारहाण केली. त्यानुसार आम्ही तिचं मेडिकल करून तिच्या वैद्यकीय तपासणी अहवालावरून आम्ही गुन्हे दाखल केलेले आहे, आरोपीस ताब्यात घेतलेले आहे. पीडित अल्पवयीन मुलीस आम्ही CWC कडे दाखल केलेले आहे आणि त्यांच्या निर्देशानुसार त्यात पुढील कारवाई करण्यात येईल. आणि सध्या आमचा तपास सुरू आहे. पोलीस स्टेशन खदानकडून योग्य ती कारवाई निश्चितच केली जाईल. थँक्यू सर. तर पीडित मुलीला CWC मध्ये दाखल केले असून तिच्यावर सध्या उपचार असल्याचे देखील बोलले जात आहे. जागर जनस्थानसाठी प्रतीक कुरेकर, अकोला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. शिक्षक मंत्र्यांनी 9 नोव्हेंबर रोजी शिक्षकांना दिलेला शब्द पार पाडला नाही, त्यामुळे हिवाळी अधिवेशनात शिक्षकांना कोणतीही टप्पा वाढ न देता त्यांनी यावर कुठलीही कारवाई केली नाही आहे. त्यामुळे राज्यभरातील विनाअनुदानित व अशांत अनुदानित शिक्षकांचा मोठा विश्वासघात झाल्यानं 3 जानेवारीपासून शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून राज्यातील विनाअनुदानित व अशंतू अनुदानित शिक्षक पुन्हा आझाद मैदानावर आंदोलनासाठी उतरल्यात. या आंदोलनात राज्यातील सुमारे 23 संघटना उतरल्या असून संघटनांचे पक्षप्रमुख पदाधिकारी यांच्या सुमारे 8 ते 10 हजार शिक्षक आझाद मैदानावर आंदोलनास बसल्या. या शिक्षकांपैकी अनेक महिला शिक्षकांनी आपल्या मुलाबाळांसह आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे. शिक्षक समय संघाच्या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेता तसेच महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याध्यक्ष शुभांगी पाटील यांनी देखील 10 जानेवारीपासून सक्रिय या संपूर्ण आंदोलनांना पाठिंबा दर्शवला. यामुळे या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं आहे. विनाअनुदानित वंचित अनुदानित शिक्षकांना जोपर्यंत 100% अनुदान मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा निर्धार आता शिक्षक समय संघाच्या माध्यमातून शुभांगी पाटील व दीपक कुलकर्णी यांच्या माध्यमातून करता सिंग ठाकूर रहाटे, त्याचबरोबर मच्छिंद्र बच्छाव, अनिल परदेशी, ज्ञानेश्वर चव्हाण, शेळके सर यासोबत अनेक समन्वयकांनी यावेळी विश्वास व्यक्त केला. जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. चाळीसगावात क्रिकेटच्या किरकोळ वादावरून खून झाल्याची माहिती समोर आली आहे. मयत मुंबई पोलिसात कार्यरत असल्याची देखील माहिती समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथे असलेल्या क्रिकेट मॅचेसमध्ये किरकोळ वादावरून मुंबई पोलिसात कार्यरत असलेला तरुणाचा खून झाला आहे. त्यामुळे चाळीसगावचे वातावरण सध्या तणावयुक्त आहे. पोलीस प्रशासन वातावरणात नियंत्रण ठेवण्याचं काम करत असल्याचं पाहायला मिळत आहे. चाळीसगाव शहरातील पाटणा रोड परिसरात हा खून झाला. या प्रकरणी काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतला. पुढील तपास सुरू असून आरोपी शोधण्याचं काम देखील पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. मयत शुभम अर्जुन आगोले वय 28 राहणार चाळीसगाव हा मुंबई पोलीसमध्ये कार्यरत होता. पोलिसात कार्यरत असलेल्या व्यक्तीचा खून होतोय, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मयतांच्या नातेवाईकांनी
रास्ता रोको करत संपूर्ण आरोपींना जेरबंद करून कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. समाजातील नागरिकांनी व नातेवाईकांनी ही मागणी केल्याचं बघायला मिळते. अन्यथा भविष्यात मोठा रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी नातेवाईकांनी दिला आहे. शुभम अगोने यांच्या पश्चात एक लहान बाळ, पत्नी, आई वडील, परिवार असा होता. यामुळे घडलेल्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होते. शुभम अगोने यांचे वडील ही चाळीसगाव ग्रामीण पोलीस येथे कार्यरत होते. या काही दिवसांपूर्वी ते देखील सेवानिवृत्त झाले होते. यामुळे क्रिकेटच्या किरकोळ वादातून हा खून झाल्याची माहिती आहे. जागर जनस्थानसाठी सुजिला हडपे, चाळीसगाव. सामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. बार्शी टाकळी तालुक्यातील दगड पारवा या ठिकाणी क्रीडा संकुलात नमो चषक महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. 12 जानेवारीपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत कबड्डी क्रीडाप्रेमी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाले होते. यावेळी जय जगदंब क्रीडा मंडळ दगड पाडवा व श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवा गांधीनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्यानंतर या ठिकाणी स्पर्धेत पाहण्याकरता जिल्ह्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मैदानाभोवती बांबूंपासून 3 गॅलरी देखील बांधण्यात आल्या होत्या. क्रीडाप्रेमी त्यावर बसून खेळण्याचा आनंद लुटत व्यस्त असतानाच मैदानाच्या पूर्वेला बांधण्यात आलेली गॅलरी अचानक कोसळली आहे. त्यामुळे त्यावर बसलेले शेकडो नागरिक एकमेकांवर कोसळले. त्यात सुमारे 20 जण जखमी झाले. गॅलरी क्षमतेपेक्षा जास्त नागरिक बसल्यानं बांबू आणि लाकडी खांबांना एवढ्या नागरिकांचं वजन पेलताना आल्यामुळे एकामागून एक लोक जमिनीवर पडले. यामुळे या घटनेमुळे संपूर्ण क्रीडा संकुलात एक मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. घटनेची माहिती बार्शी टाकळी व दगडपाडवा येथील नागरिकांना मिळतात घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. जखमींमध्ये केशव जाधव, माधव राठोड, महेश राठोड, कुकडा गवई, संतोष पवार, ओंकारेश्वर पांडे, श्रीराम चव्हाण, गणेश जाधव, बाबुराव अंधारे, उल्हास चव्हाण, संजय राठोड, ताराचंद राठोड, ऋषिकेश क्षीरसागर, आकाश शिर्णे यांचा देखील समावेश आहे. सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचाराकरता अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. जागर जनस्थानसाठी प्रतीक कुरेकर, अकोला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. उद्धवजी ठाकरे साहेबांची, माननीय आदित्यजींची, माननीय वहिनी साहेबांची, सगळ्यांची सिक्युरिटी कमी केली. तुम्ही एक पहा की इव्हन उत्तर प्रदेशमध्ये जरी योगी आदित्यनाथाचं सरकार असलं तरी माननीय पूर्व मुख्यमंत्री अखिलेश यादवांची सिक्युरिटी कमी नाही झाली. इथं मात्र सुडाच्या भावनेनं आपल्याच नेत्यांनी ज्यांनी तुम्हाला पालन पोषण करून इथपर्यंत मोठं केलं त्याच्या पाठीत खंजीर तो खुपसलात, पण त्यावर समाधान नाही. त्यांची असलेली सुरक्षा व्यवस्था सुद्धा कमी करण्याचं कांड या सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादानं होतंय. आणि म्हणून हे जे काय सांगितलं जातंय पोलिसांकडनं त्याच्या मागे सरकार आहे का हे पण एकदम स्पष्टीकरण व्हायला पाहिजे. सर, एक रायगड मधील भूमिपुत्रांचा मुद्दा आता राज ठाकरे यांनी उचललेला आहे. जमीन खरेदीबद्दलचा मुद्दा आहे. हा बालेकिल्ला शिवसेना सुद्धा आहे. कुठेतरी मतांचं ध्रुवीकरण होतंय का? मला वाटतं दुर्दैव एकच आहे, मराठी माणसांची एकता कुठेही भंग नाही होणार एवढं पहिलं पहा. सगळं वाहून गेलं आणि मग जागे झालं असं सगळं त्यांचा कारभार आहे की ते रायगड जिल्हा खरं तर केव्हा विकसित झाला, उद्योग नगरी झाली ती अर्धी नागोट्यापासूनच सगळं. तिथे असणाऱ्या कर्मचारी वर्गाबद्दल, तिथल्या भूमिपुत्रांबद्दल अगदी दिबा पाटलांचं नाव आलं अगदी रायगड. तेव्हा सुद्धा त्यांनी सिडको विरुद्ध केलेलं जे आंदोलन आहे ते विसरता येणार नाही. त्यामुळे निदान तिथल्या लोकांना 18.5% 12.5% अधिकची जमीन देणं, विकसित करून देणं हे सगळे त्यांनी त्याच्यामध्ये केल्यामुळे ती साहिली. पण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. भूमिपुत्रांचा मुद्दा हा एका रायगड जिल्ह्यापुरता नाही, तो उभ्या महाराष्ट्रापुरता. तो भूमिपुत्र आज बेरोजगार झालेला आहे कारण विद्यमान सरकार सगळे उद्योग लाचार असल्यासारखं गुजरातला पाठवते. तेव्हा मूळ प्रश्न रोजगार कुठे आहे, मूळ प्रश्न रोजगार कुठे आहे. त्या सगळं खाजगीकरण सुरू आहे, सार्वजनिक उपक्रम विकले जात आहेत. असलेल्या सरकारच्या व्यवस्थेमधल्या त्यांच्या अधिकृत असलेल्या सुद्धा संस्था म्हणजे पोस्ट असेल, रेल्वे असेल, तिथे खाजगीकरण सुरू आहे. त्यामुळे आरक्षण आणि खाजगीकरण हा एक वाद आहे आणि दुसऱ्या बाजूला रोजगारच गेला हा दुसरा प्रश्न आहे. एक गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने लक्ष द्यावं. एक प्रश्न त्या मतदारसंघामध्ये म्हणजे
प्रतिस्पर्धी ठाकरे मिलिंद देवरा मला वाटतं तो त्यांच्या पक्षातला अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यावर मी माझी वेळ अधिक वाया घालवली. काय वेळ मुझे ऐसा लगा कि मैंने जो कुछ मुझे जानकारी मिली वो जानकारी है कि मुंबई पुलिस को ये जानकारी कहीं से मिली है और उन्होंने उसको कहा कि हाँ हम जेल है। अब बात ये आती है कि इसके पीछे तो सरकार ही लगती है, ऐसे मुझे लगता है। ये राज्य की सरकार है क्या? इस राज्य की सरकार के मुख्यमंत्री जी ने, गृह मंत्री जी ने हमारे आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब जो पूर्व मुख्यमंत्री भी है और शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष के प्रमुख है, उनकी सुरक्षा व्यवस्था को कम कर दिया। ये तो शूर की भावना लगती है, बदले की भावना है। और यही आप उत्तर प्रदेश में जाइए, जहां योगी आदित्यनाथ जी मुख्यमंत्री है, फिर भी अखिलेश जी जो पूर्व मुख्यमंत्री रहे उनकी सुरक्षा व्यवस्था कम नहीं की गई। इसका मतलब क्या है? ये तो बदले की भावना से यहाँ काम चल रहा है। हमारे आदित्य जी हो, उद्धव साहब हो, उनके परिवार हो, सभी की सुरक्षा व्यवस्था कम कर दी है। और ये लगता है कि इसके पीछे सरकारी तो नहीं है ना, इनको एक ऐसी जानकारी मिलती है और जानबूझकर उसमें भी किसी एक मजहब का नाम लिया जाता है, किसी एक मजहब का नाम लिया जाता है जो आज आदरणीय उद्धव जी ठाकरे जी के प्यार में, उनकी मोहब्बत में गिरा हुआ है। इंडिया पार्टी तो हाईला मगज मिलिंद देवरा को टिकट नहीं मिलने वाले करके पार्टी बदल दी, आपको हराने के लिए मुझे क्या फर्क पड़ता है? मैं तो ऐसे समझता हूँ ये कांग्रेस पार्टी का अंदरूनी मामला था, उन्होंने इस्तीफा दिया है, उसके बाद में वो अपनी राह पर चल रहे, मुझे उससे कोई आपत्ति नहीं है। संघ प्रमुख मोहन भागवत ने एक बयान दिया राम मंदिर को लेकर कि हिंदू समाज को मन में था, इसलिए गुलामी का प्रतीक ढा दिया गया और अयोध्या में किसी और मस्जिद को कोई नुकसान नहीं पहुंचाई गई, कारसेवकों ने इसका कोई और दंगा नहीं किया। इससे हास्यास्पद बयान क्या हो सकता? पूरी विश्व जानता है कि वो ढांचा किसने गिराया, कार सेवकों ने गिराया ना। उस कार सेवकों में सबसे ज्यादा अग्रणी कौन थे? वो शिवसैनिक थे। उसका अभिमान वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी ने प्रकट किया था उस वक्त भी। मुझे गर्व है कि अगर ये कार्य मेरे शिव सैनिकों ने किया होगा तो इसका मतलब आप समझिए। अब इनके ऊपर आपत्ति आ रही है कि प्रभु रामचंद्र जी के मंदिर के निर्माण की नींव शिवसेना ने रखी। अगर वो ढांचा न गिरता तो आज मंदिर निर्माण की बात होती क्या? ढांचा किसने गिराया? शिव सैनिकों ने गिराया ना। वो कौन कह रहा है? आदरणीय अटल जी बिहारी साहब भी कह रहे थे, आदरणीय अडवाणी साहब ने भी कहा है। उस वक्त की आप सारी वीडियो क्लिपिंग आपके आर्काइव में होगी, जरा दिखा देना, फिर पता चलेगा। हो सके तो उनको भी बता देना तो पता चलेगा। सर, इंडिया गठबंधन में अब मायावती नहीं आएंगी, उन्हें कोशिश की जा रही थी कि मायावती भी आए ताकि वोटों का बंटवारा ना हो, लेकिन उन्होंने कहा मैं अकेले लड़ूंगी। भैया देखो, हर एक को अपनी अपनी समस्याएं हैं, जितने आए उनको साथ में लेके जाना ये हमारा कर्तव्य है। क्यों साथ में लेके जाना है? तो देश के संविधान की सुरक्षा के लिए, देश की जनतंत्र की सुरक्षा के लिए हम कर रहे हैं, बस इतनी अपेक्षा। थँक्यू सो मच। या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक, बघत राहा जागर जनस्थान। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर। सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय? नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544। आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344। तर बघताय काय? नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। वळूया पुढील बातम्यांकडे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान।
याचिका दाखल केली अंगणवाडी सेविकांचं जे आंदोलन सुरू आहे त्या दरम्यानची काही गंभीर कुपोषणासंदर्भातली आकडेवारी त्यात मांडली, काय सत्य आहे? आपण एक महत्वाची बाब आपल्याला सांगायची आहे की कष्टकरी जनसंघ हे जे संघटन आहे हे संघटन पूर्ण अंकश कष्टकऱ्यांच्या कुटुंबांचा विचार करणारं संघटन आहे. ज्यावेळेस महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून असं समजत होतं, कारण कष्टकरी जनसंघाचा बेस जो आहे तो शेवटचा कष्टकरी कामगार, शेतात राबणारा, त्याचबरोबर म्हणजे छोटी मोठी कामं करणारा, ड्रायव्हर, रिक्षेवाला, अशी जी धुणे भांडे करणारी भगिनी, अशांचा बेस आहे. आणि तिथून ज्यावेळेस रिपोर्ट आले की सन्माननीय आमचे जे पदाधिकारी आहेत श्री संदीप जाधव, सुरेश जाधव, शेषराव गायकवाड, अमोल घाडगे यांनी महाराष्ट्रातून जी माहिती सांगितली, त्या माहिती आधारे हे समजलं की जवळपास म्हणजे 50 लाखापेक्षा जास्त म्हणजे 58 लाख ही बालकांची संख्या आहे. जी बालकं जे आहेत म्हणजे अंगणवाडीमध्ये जातात आणि त्या अंगणवाडीमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना म्हणजे पोषण आहार म्हणजे ज्याला आपण न्यूट्रिएंट फूड म्हणतो, त्यासोबत इम्युनायझेशन म्हणजे ज्याला आपण लसीकरण म्हणतो, त्यासोबत त्या मुलांच्या बाबतीमध्ये व्यायाम, त्या मुलांच्या बाबतीमध्ये खेळण्याचे वेगवेगळे उपक्रम, त्या मुलांच्या बाबतीमध्ये प्री स्कूल अभ्यास, हे जवळपास महाराष्ट्रामध्ये 58 लक्ष विद्यार्थी उपभोगत असतात. परंतु ह्या म्हणजे सध्याच्या संपामुळे 78,000 सरकार 78,000 माझी बालगोपाळ छोटी छोटी उद्याच्या भारताचं भविष्य असलेली मुलं ही कुपोषण फेस करत आहेत. आणि ही कुपोषण फेस करत असताना आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष कुठे आहे, तर आपल्या सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष जे आहे म्हणजे कृतीशील जे लागू न पडणाऱ्या गोष्टींकडे आपण लागलेलो आहोत. मग 3 वेळेस आमचे मंत्री महोदय जरंगेला भेटायला जातील, परंतु कुपोषणाच्या लेकरांवर मात्र कोणीच बोलताना दिसत नव्हतं. आणि म्हणून आम्ही एक बाब लक्षात घेतली की ह्या बाबीला फक्त माननीय मुंबई उच्च न्यायालयात आपण याचिका दाखल करून न्याय देऊ शकतो. आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि याचिकेमध्ये आम्ही म्हटलंय की जी मुलं आज कुपोषण फेस करत आहेत, जी माता म्हणजे ज्या गर्भवती माता असतात, नुसतं मुलंच नाहीत तर त्या गर्भवती मातांचं लसीकरण, त्या गर्भवती सरकार, ह्या ट्रॅक्टरवाल्या माता नाही आहेत, ह्या माता कोण आहेत सरकार, ह्या कार जीपवाल्या नाही आहेत, ह्या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या माता नाही आहेत, ह्या माता आहेत ह्या अंगणवाडीमध्ये जाऊन अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसकडून जे त्या बालकाला, पोटातल्या गर्भातल्या त्या बालकाला, भारताच्या भवितव्याला त्या अंगणवाडीतून युनिसेफच्या मार्गाने असेल, ICDSच्या मार्गाने असेल जे पोषण दिले जाते आणि त्या स्वतःच्या पोषणासाठी, औषध उपचारासाठी, लसीकरणासाठी ह्या त्या माता आहेत. ह्या सगळे दोन्ही वर्ग म्हणजे बालक त्यासोबतच गर्भवती माता, ह्या दोघांची सुद्धा कुचंबना होतीये, हेळसांड होतीये. म्हणून आम्ही न्यायालयाला विनंती करण्यासाठी याचिका केली की चौकशी झाली पाहिजे. संप करण्यामागचा एवढा लांब संप चाललेला आहे, फक्त चर्चा होत आहेत, चर्चेव्यतिरिक्त काही होत नाहीये. बालकं उपाशी राहत आहेत, कुपोषण फेस केलं जात आहे, उद्या आकडेवाऱ्यात खऱ्या खोट्या येतील. म्हणून ह्या बाबीची चौकशी झाली पाहिजे. जर एखादं बाळ दगावलं असेल कुपोषणामुळे तर गंभीर दखल घेतली पाहिजे, ती चौकशी झाली पाहिजे. या संबंध बाबी घेऊन आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे, जी याचिका माननीय मुख्य न्यायमूर्तींकडे येईल. काय कशा पद्धतीची चौकशी व्हावी आणि पॉइंटेड सांगा की कोणावरती कारवाई झाली पाहिजे याची तुमची अपेक्षा? म्हणजे आज मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय, मी एवढा प्रदीर्घ काळ न्यायालयात राहिलेला माणूस आहे, ह्युमन राईट्स मध्ये मी केसेस पाहिलेला माणूस आहे. स्वतः आयुक्त असलेल्या सन्माननीय महोदया यांनी स्पष्टपणे सांगून आज महिना होत आलाय, लिखित सांगून की त्या बालकांना आहारापासून वंचित राहावं लागेल, म्हणजे उपाशी राहावं लागत आहे. हे कोण म्हणतंय तर आयुक्त म्हणतायत, सन्माननीय महिला आयुक्त आहेत त्या आयुक्त म्हणत आहेत.
त्या विभागाच्या, बालकल्याण विभागाच्या. म्हणून हे जर सरकारला माहिती आहे तर सरकारने जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत टी.के. रंगराजनमध्ये आणि त्यासोबतच डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांच्या डॉक्टर संपच्या केसमध्ये, या दोन्ही केस लक्षात घेता चौकशी त्या धर्तीवर झाली पाहिजे. जे दोषी आहेत, मुलांना जेवण ज्यांच्यामुळे मिळालं नाही, ज्यांना औषध उपचारामुळे त्रास झाला, ह्या संबंध बाबीची नुसती चौकशी नाही तर जर त्या मुलांना जर दगावला असेल किंवा त्रास झाला असेल दुर्दैवी, तर तिथे कंपन्सेशन सुद्धा दिलं गेलं पाहिजे, ही सुद्धा मागणी केली. एक गोष्ट मला आपल्या माध्यमातून सांगायची आहे, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या बाबतीमध्ये सगळ्यांना सुद्धा सहानुभूती आहे. आज 5,000 रुपये मानधनावर कोणी सुद्धा मदतनीस काम करू शकत नाही. आज 10,000 रुपयावर कोणी सुद्धा अंगणवाडीची शिक्षिका म्हणून काम करू शकत नाही. हे शल्य आहे. हे कुठेतरी त्यांच्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक विचार व्हावा, त्या विचाराला आमचा विरोध नाही आहे. परंतु त्याचबरोबर जर 58 लाख लेकरांचं पोट उपाशी राहत असेल तर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही जरंगेचा लाड करायचा तेवढा करा, माझं काही म्हणणं नाही, परंतु 58 लाख लेकरांचा विचार करा. 58 लाख लेकरांचा 78,000 त्या कुपोषित बालकांचा विचार करा. असं सुद्धा घराणं मांडत आहे मी, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडे घराणं मांडत आहे मी, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमच्याकडे घराणं मांडत आहे मी. तेच घराणं आम्ही माननीय उच्च न्यायालयात सुद्धा मांडलेलं आहे. त्यामुळं तातडीनं ज्या संघटना आहेत त्या संघटनेंना पुन्हा एकदा आमची विनंती आहे, तुमच्या मागण्या योग्य असतील अयोग्य असतील न्यायालयीन मार्गाने लढा, परंतु कुणावर तरी उपासमार करून आपण लढू नका. त्यासोबत आम्हाला माहिती आहे, म्हणजे सांगायला दुःख वाटेल, आपल्या पत्रकारांना माहिती आहे की नाही माहिती नाही, मुंबईमध्ये 750 रुपये भाडं दिलं जातं अंगणवाडीला. 750 रुपये. मला सांगा, 30 लेकरं त्या अंगणवाडीत बसले जातात. अशी कोणती जागा मिळू शकेल का 30 लेकरं बसणारी अंगणवाडीमध्ये? सांगायचं तात्पर्य, सकारात्मक म्हणण्यापेक्षा संविधानिक अधिकार असलेली ही बालकं आहेत, या उद्याच्या तरुण भारताची. त्याच्यामुळं तातडीनं सरकारनं लक्ष घातलं पाहिजे. त्याचबरोबर जर आपण लक्ष घालत नाहीयेत म्हणून संघटना ऐकत नाहीयेत म्हणून आम्हाला माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागला आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगतायत की एवढी बालकं वगैरे आहेत, मात्र गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री वारंवार सांगतात की आरोग्य तुमच्या दारी सारख्या या योजना आहेत त्या राबवल्या जातात, त्याचा कुठेही फायदा होत नाही असं म्हणायचं काय? हे पहा, बालकांचं आरोग्य हे वर्ल्ड हेल्थ सोबत जोडलं गेलेलं आहे. विश्व म्हणजे इंटरनॅशनल रेकॉर्डमध्ये मोजलं जात आहे. आणि आरोग्य आपल्या दारी हे आरोग्य आपल्या दारीचा प्रोग्राम नाही आहे. आरोग्य आपल्या दारीच्या प्रोग्राममध्ये जे इम्युनायझेशन अंगणवाडीतून होतंय, म्हणजे गरोदर मातांच्या संदर्भानं, बालकांच्या संदर्भानं, हे त्याच्यातला पार्ट नाही आहे. इंडिपेंडेंटली ICDS प्रोग्राम मधला आहे. आणि म्हणजे मला सरकारवर तशा अर्थाने राजकीय टीका करायची नाहीये, परंतु मला म्हणजे जड अंतकरणानं सांगायचंय की सरकारचे हे फेल्युअर आहे. तुम्ही आरोग्य आपल्या दारी म्हणा किंवा आरोग्य दारापासून या लेकरांसाठी दूर पळालं म्हणा, परंतु सांगायचं तात्पर्य हेच आहे की त्या लेकरांच्या बाबतीमध्ये सरकारनं गंभीर विचार केला पाहिजे. महिला बालकल्याण मंत्री ज्या आहेत, एक महिला आहे, गंभीरतेने त्या बघत नाहीत का आणि त्यांनी या गंभीर विषयावरती राजीनामा दिला. 78,000 मोठा आकडा आहे. संवेदनशील राहिलं पाहिजे महिला बाल कल्याण मंत्र्यांनी. ही माफक अपेक्षा आहे, संविधानिक अपेक्षा आहे. कुठेच संवेदनशीलपणा. मी राजकीय टीका करत नाहीये, परत सांगत आहे, परंतु शल्य दुःख हे की ही जी मुलं आहेत ही आदिवासी पाड्यातली आहेत, ही जी मुलं आहेत ही मागास वस्त्यांमधली आहेत, ही मुलं आहेत ही त्या गरीब मराठा कुटुंबातली आहेत ज्याला दारिद्र्य रेषेखालचे कुटुंब म्हणतो. ही मुलं आहेत या सगळ्या वर्गातली, या देशात या राज्यातल्या, जी अत्यंत म्हणजे उच्चभ्रू शाळांमध्ये लाखो रुपये भरून बालवाड्यांमध्ये जी पाठवू शकत नाहीत त्यांची आहे. म्हणून जर महिला बालकल्याण मंत्री महोदया जे कोणी असतील, कारण मी काही फार मंत्र्यांचे नावं वगैरे म्हणजे ओळखीच्या भानगडीत पडत नसतो, तुमच्याकडूनच समजलं
की त्या सन्माननीय महोदया म्हणजे बालकल्याणच्या त्या महिला मंत्री आहेत, त्यांना जर झेपत नसेल तर खरोखर मी असं म्हणेल की त्यांनी राजीनामा सुद्धा देऊन टाकला पाहिजे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. जेवणाची व्यवस्था सगळ्या बांधवांची, येणार मुंबईला जाणाऱ्यांची करा. पहिला मुक्काम हा लक्षात आला, दुपारचं जेवण ही कोळगाव या ठिकाणी. आता आपण सकाळी 9 वाजता निघालो तर आपला रूल आता असा ठरलाय, 12 वाजेपर्यंत साधारण चालायचं. ज्यांना शक्य असेल त्यांनीच, ज्यांना शक्य नाही त्यांनी त्याच्या वाहनात बसून राहायचं. आपण काय पंढरपूरला चाललेलो नाही, म्हणून देवाला प्रसन्न करायचं आणि पायी गेलंच पाहिजे. त्याच्यामुळं आपण काय देवाकडे चाललेलो नाहीये, आपण आपल्या मागणीसाठी सरकारकडे चाललो. त्यामुळे आपल्याला ज्यांना शक्य आहे चालायचं त्यांनीच चालायचं, त्यांना नसतं बाकीच्यांनी बिनधास्त गाडीमध्ये बसून राहायचं आणि गाडीत चालायचं. 12 वाजेपर्यंत चालायचं रोज सकाळी, सकाळचे दुपारी 12 वाजेपर्यंत, जे निघण्याच्या वेळेपासून. काही वेळेस सकाळी 8ला निघणं होईल, काही वेळेस 7लाच निघणं होईल, काहीला 10ही वाजतील. 12 वाजेपर्यंत चालायचं, तिथून पुढे वाहनाने बसायचं आणि मुक्कामाच्या ठिकाणी जायचं किंवा दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी जायचं. ही आपलं आता फायनल ठरलेलं, याच्यात कसलाही बदल होणार नाही. दुसरा दिवस 21 जानेवारीला मुक्कामाच्या ठिकाणून निघणार आहेत माथुरीहून. आपलं दुपारचं जेवण तनपूरवाडी पाथर्डी यामध्ये होणार आहे. तिथं म्हणजे आपलं तिथं होणार आहे. ते आसपासचे लोक करतील, नाही केलं तर आपल्याला स्वतः स्वयंपाक तिथं तयार करतात. तनपूरवाडी प्लस पाथर्डी दुपारचं जेवण. आणि मुक्काम होणार आहे करंजी घाट, बाराबाबळी तालुका जिल्हा अहमदनगर. मुक्काम आणि जेवण. दुसरा मुक्काम करंजी घाट, बाराबाबळी इथं होणार. तिसरा दिवस 22 जानेवारी 2024 रोजी बाराबाबळीतून सकाळी 8 वाजता म्हणजे करंजी घाटातून पुन्हा 8 वाजता आपली रॅली, आपली पायदिंडी निघणार आहे. दुपारचं जेवण साधारण याचा फक्त एवढा टप्पा थोडासा मागं पुढे होऊ शकतो. दुपारच्या सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर दुपारचं जेवणाचं तिथं थांबण्यात येणार आहे. आसपासचे गावं शेकडो तिथं तयारी करतील, नाही केले तर आपण जाणाऱ्या बांधवांनी आपल्याला तिथं थांबून आपल्याला आपला स्वयंपाक करून जेवायचं. मुक्काम रांजणगाव तालुका शिरूर मुक्काम तिथं होणार आहे. आपला तिसरा मुक्काम रांजणगावच्या अलीकड पलीकडे किंवा रांजणगावमध्ये होणार आहे. आता स्थानिक लोक सांगतील त्या पद्धतीनं मुक्काम होईल किंवा याच्यात मागं पुढं बदल सुद्धा होईल मुक्कामाच्या बाबतचा. पण आताचा फायनल आहे आपला, आपल्याकडून रांजणगाव गणपतीचं इथं आपला तिसरा मुक्काम होणार पुणे जिल्हा. चौथा मुक्काम आहे रांजणगावतून आपण सकाळी 8 वाजता पुन्हा निघायला सुरुवात करणार आहे. कोरेगावच्या आसपास दुपारचं जेवण होणार आहे. त्या नदीच्या अलीकडच्या बाजूने किंवा पलीकडच्या बाजूने दुपारचं जेवण कुठेतरी होईल किंवा त्या गावाच्या हिशोबानं. त्यांनी केलं तर ठीक, त्यांनी नाही केलं तर आपण आपल्या स्वतः तिथं उतरून दुपारचे जेवण करूया. किंवा काही लोक पार्सल जेवण सुद्धा आपल्याला रस्त्यानं देणार आहेत. आपण तेच कुठेतरी उभा राहून खाऊया किंवा मग रोडवरतीच किंवा आसपासच्या डोंगरावरती किंवा मैदानावरती गाड्या उभा करून जेऊ. शक्यतो जास्तीत जास्त रस्त्यानं शेकडो गावं आपल्याला पार्सल खायला खूप देणार आहे. ते खाण्यासाठी जिथं पाण्याची व्यवस्था असेल, जिथं नदी असेल, जिथं पाणी पिण्याची व्यवस्था असेल त्या ठिकाणी आपण जाऊ, तिथं जेवण करू. काही नद्या, काहींना सकाळी आंघोळी करायचा प्रॉब्लेम आला तर मध्ये नद्यात मोठमोठ्याल्या दुपारच्या वेळेस आंघोळी करू. असं काय सकाळीच केलं पाहिजे असं काही नाही. दुपारा करू, तिसरा पारा करू, करून मुंबईला जाऊ. आणि उगत काही जणांचं म्हणणं होतं 15 किलोमीटरचा टप्पा टाका, काहींचं म्हणणं होतं 20 किलोमीटरचा टाका. आपल्याला 1.5 महिना तर तिथं जायलाच लागत. काय वेळ द्यायचा सरकारला? कशामुळं? आपण सरकारला 7 महिन्याचा वेळ द्यायला आता नाही द्यायचा. आपण आपले लोक जर महिनाभर चालले तर लोकांना प्रचंड त्रास होईल, प्रचंड त्रास होईल लोकांना. इथून तिथून पायी चालायचं आणि तिथं गेल्यावर काय ऍडमिट करायचे का मुंबईत लोक? त्यांच्या शक्ती तर राहिली पाहिजे बसायला. म्हणून तिथं काय देवाला प्रसन्न करायला चाललेलं नाहीत आपण. वारी नाहीये. 12 वाजेपर्यंत चालायचं, 10 ते 12 वाहनात बसायचं, जेवणाच्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी थेट गाड्या. एकदम सोपं, दनादन. सगळ्यांनी जे येणार नाहीत त्यांनी वाट लावायची. चौथा मुक्काम लाखो लोक जेवू शकतात.
5वा मुक्काम 24 जानेवारी 2024 रोजी चंदननगरहून सकाळी 8 वाजता निघणार आहे. दुपारचं जेवण तळेगाव दाभाडी या ठिकाणी तिथलं आसपासचं अंतर किंवा हे बघून थोडंफार मागं पुढं, परंतु परिसर तोच, कारण इकडे 10-20 किलोमीटर राहणार आहेत. फक्त आता स्पॉट देणं गरजेचं आहे, कुठला पुढच्या तोंडाचा म्हणून ते देणं नसता मागं मागं चालणार. आणि लोणावळ्याला मुक्काम आहे, जेवण मुक्काम लोणावळ्याला. तिथं डोंगर आहे, प्रत्येक मुक्काम डोंगरात आहे, शक्यतो गावात नाहीच. आमच्या वैयक्तिक काही अडीअडचणीमुळे आम्हाला मुक्काम डोंगरात टाकायची वेळ आली आणि ते टाकावं लागणार आहे. काही गावात सुद्धा असणार आहेत, नाही असं नाही. 6वा मुक्काम 25 जानेवारी लोणावळ्याहून सकाळी 8 वाजता निघणार. पनवेलला दुपारचं जेवण, पनवेलला दुपारचं जेवण. आपल्याला तिथं कुठं एखादं ते स्थानिक शहरातले तयारी करतील, ग्राउंड कुठे काय त्यांनी नाही केली तर आपल्याला आपला स्वयंपाक करून आपल्याला खायचंय. परंतु असं होणार नाही. जाग्या जागा मराठ्यांनी इथून नेलेलं खायला रस्त्यात एक पावसावर सुद्धा उडणार नाही अशी शक्यता आहे. इतके हजारो शेकडो गावं तिथं जेवणाची पार्सल व्यवस्था, प्रत्यक्ष व्यवस्था करणार आहे. आपलं घेतलेलं साहित्य आपल्याला डायरेक्ट मुंबईत गेल्यावरच खावं लागणार आहे करू. त्यामुळं रस्त्यानं कुठं अडचण येणं असं वाटत नाही. आणि मुक्काम आपला वाशीला आहे, वाशी नवी मुंबई. 7वा दिवस 26 जानेवारी. 26 जानेवारीला आझाद मैदानावर मराठ्यांचं उपोषण आमरण सुरू होणार किंवा शिवाजी पार्क. या दोन्ही जागा आम्हालाच पाहिजे, या दोनही जागा आम्हाला पाहिजे. 26 जानेवारी सकाळी आता वाशीहून ते आम्ही निघतोय 8 वाजता. चेंबूरहून आम्ही पायी जाणार आझाद मैदानपर्यंत. दुपारचं जेवण म्हणजे वाशीहून याच्यात कसं जेवण काय जेवढा वाशीहून थेट आझाद मैदान नाही, चेंबूर पर्यंत. चेंबूरहून आम्ही सगळे पायी जाणार आहे. चेंबूर पर्यंत वाहनाने जाणार का? हा. हे एखाद्या दिवस वेळ आली तर आली कुणा, पण ते अंतर खूप व्हायचं. 30 किलोमीटर अंतर आहे ते सगळं. 30 किलोमीटर तुटणं सोपं नाही आम्हाला. म्हणून चेंबूरहून जर गेलं, असं मराठा समाजाचं म्हणणं आहे की आपण चेंबूरहून जर गेलो तर बरं राहील. आणि काहींचं म्हणणं आहे वाशीत जो मुक्काम आहे वाशीपासूनच पायी जायचं. आता शेवटीचा डिसिजन इथं फक्त 2 आहे, पायी कुठून जायचं एवढंच आहे. बाकी सगळं क्लिअर आहे, याच्यात काही बदल होणार नाही. जर सगळेच म्हणले वाशीतूनच पायी जायचं तर वाशीतूनच जाणार आहेत. आणि जर चेंबूरमधून म्हणले तर चेंबूर. पण ते एकूण एकच होणार आहे. पायी जायचं म्हणलं की वाहनं संघ आहेत, ते पायी चालल्यासारखंच चालणार आहे. ते सगळं कुठूनच चाललं ते. आता माझी मराठा समाजाला विनंती आहे, महाराष्ट्रातली मायबापा हो, ही शेवटची लढाई, आरपारची लढाई. आम्ही चाललोय या महाराष्ट्रातल्या लेकरांना न्याय मिळावा म्हणून. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोरांना आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून आपण 20 जानेवारीला मुंबईकडे निघालो आणि 26 जानेवारीला आपण आमरण उपोषण सुरू करतो. हे देशव्यापी आंदोलन असल्यासारखं इतकं टोकाचं आमरण उपोषण होणार. तुमच्या ताकदीवर आणि तुमच्या बळावरती आम्ही मुंबईला चाललोय. मायबाप मराठा समाजाच्या पाठबळाची आणि आशीर्वादाची आम्हाला गरज. आम्ही मरेपर्यंत हटणार नाही हा शब्द मराठा समाजाला. परंतु 20 जानेवारीला समाज आंतरवालीतून निघतोय. जरी पहिल्या टप्प्यात आम्हाला कळलंय, आमच्या कानावर कुणकुण आलेली की पहिल्या सुरुवातीला थोडे राहणार आहेत लोक, कुठं कुठं येणार आहेत याचं सुद्धा लोकांनी लोकेशन जोडलेलं आहे. जसं जसं पुण्याच्या आसपास त्यावेळेस 2-2 करोडचा आकडा सुद्धा क्रॉस होणार. जे जजमेंट दिलेत शासनानं, जे लेखी गणितं केले, यांची पूर्ण गणित कोलमडून जाणार आहे. गणिताचं पूर्ण गणित बिघडून जाणार आहे यांचं. हे जे दिल्यात, कारण ते आपल्यालाच विचारायचे आणि सरकारला माहिती पुरवायची किती वाहणार. यावेळेस मराठ्यांनी सांगितलंच नाही, काहींनी सांगितलं काही. या बातम्यांसह आजचं बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत धन्यवाद. बघत राहा जागर जनस्थान.